हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर दर्शन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ. आज आपल्या इन्फर्टिलिटी सिरीज म्हणजे वंध्यत्व सिरीजचा पार्ट 2 हा लॉन्च करतो आहे. सो बेसिकली मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की PCOD आणि इन्फर्टिलिटी म्हणजे मूळबाळ होत नसेल आणि PCOD असेल तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर आज आपण बघणार आहोत की मूलबाळ होत नाही आहे, इन्फर्टिलिटी रिलेटेड टू द थायरॉइड डिझीज. थायरॉइड डिझीजमध्ये आता बेसिकली 2 टाईपचं असतं. एक तर असतं हायपोथायरॉइडिझम आणि एक असतं हायपरथायरॉइडिझम. तर थायरॉइड हा बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळे याचा PCOD सारखाच, जसं PCODचा HPO ॲक्सिस हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिसवर जसा इफेक्ट होतो, सेम वेने ह्याचासुद्धा तसाच इफेक्ट होतो की थायरॉइड जर असेल, हायपोथायरॉइडिझम असेल तर फॉलिकल्स ग्रो होत नाही. बऱ्याचदा तो मेटाबॉलिक रेट डिस्टर्ब बघायला मिळतो. सो फॉलिक्युलर ग्रोथचा जो रेट असतो तो सुद्धा कमी बघायला मिळतो. लुटेनायझेशन आहे ते सुद्धा वीक पाहायला मिळतं. सो हायपोथायरॉइडिझम असेल तर इट इज इंडीड की तुम्ही आधी हायपोथायरॉइडिझम करेक्ट केला पाहिजे. हायपोथायरॉइडिझममध्ये TSHची जी व्हॅल्यू आहे इट इज बिलो 2.5 ऑर अप टू 2.5. जर 2.5च्या वरती जर ती व्हॅल्यू वाढत असेल तर तुम्हाला ते ट्रीट करणं गरजेचं आहे. आता थायरॉइड ट्रीट करणं म्हणजे नक्की काय, तर सेम थायरॉइड हा सुद्धा एक लाईफस्टाईलमुळे होणारा डिसऑर्डर आहे. म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये जे बदल होत असतात त्याच्यामुळे होणारा आजार आहे. तर थायरॉइडमध्ये बेसिकली आपण थायरोनॉम म्हणून एक गोळी असते, तिचा डोस ॲडजस्ट करावा लागतो की तुमचा TSHची व्हॅल्यू किती आहे. अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला डोस प्लॅन करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याची ट्रीटमेंट करतो. सो याच्यामध्ये थायरॉइडची मेडिसिनल ट्रीटमेंट प्लस याच्यामध्ये एक्सरसाइज, त्याच्यानंतर योगासन, प्राणायाम याचासुद्धा तितकाच जास्त रोल आहे. तुम्ही सकाळी उठून चालायला जायला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही माइंडसेट तुमचा जो आहे तो स्टेबल ठेवला पाहिजे. याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल या दोघांचा बॅलन्स साधता आला पाहिजे. या दोघांचा बॅलन्स साधला तर थायरॉइड ट्रीट करणं खूप जास्त इझी होऊन जातं. हायपरथायरॉइडिझम असेल तर काय, हायपरथायरॉइडिझम शुड ट्रीट विथ एंडोक्रायनॉलॉजिस्ट ऑर MD मेडिसिन स्पेशालिस्ट. म्हणजे जे हायपरथायरॉइडिझमचे स्पेशालिस्ट डॉक्टर, ज्याला आपण बोलू शकतो की MD मेडिसिन या विषयात जे तज्ज्ञ आहेत, किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे ज्यांचं हॉर्मोनवर स्पेशालिटी आहे, अशा डॉक्टरांकडून हायपरथायरॉइडिझमचे ट्रीटमेंट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. थँक्यू.